आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं फूड समिट, सेफ्टी समिट इथं ऑर्गनाईज केलं होतं. स्पेसिफिकली पुण्यातले आणि अराउंड आणि अक्रॉस महाराष्ट्रातले या सेक्टरमधले काम करणारे एंटरप्रेन्योर्स, उद्योजक इथं आले होते. उद्देश हा होता की एफडीएचं व्हिजन काय आहे, आमच्या अपेक्षा काय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा एफडीए कडनं काय आहेत याच्याबद्दलचं इंटरॅक्शन होतं. एफडीएच्या अपेक्षा मी सांगितल्या आणि त्यांच्याही अपेक्षा मी ऐकून घेतल्या. बेसिक थीम जो आपण ठरवलेला आहे, शासनाने ठरवलेला आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ ह्युमन्स फॉर महाराष्ट्र या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. रेग्युलेटर आणि उद्योजक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपलं काम हे सिटीजन्ससाठी, कंझ्युमरसाठी सेफ फूड, स्टँडर्ड फूड, एफिशियंट एफिकसी ऑफ मेडिसिन्स, सेफ्टी मेडिसिन हे प्रोव्हाइड करणं आहे. त्या दृष्टीनं काम करणं आहे. आणि म्हणून हे जे तीन महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत, सिटीजन्स, इंडस्ट्री आणि रेग्युलेटर, हे कॉन्ट्राडिक्टरी नाही, तर एकाच इकोसिस्टमचे भाग आहेत. ह्या अप्रोचने काम करणं अपेक्षित आहे. हा मेसेज मी दिला, त्याला चांगलं रिसेप्शन आलं. त्यांच्यामधले जे कंप्लायन्सेस अपेक्षित आहेत ते करायला तयार आहेत. आणि आपला जो ड्राईव्ह आहे, फूड सेफ्टीच्या बाबतीत असेल किंवा ड्रगच्या बाबतीतला असेल, तो ॲज पर स्टँडर्ड्स, ॲज पर रूल्स चालेल. कंप्लायन्सेस त्यांनी करायचे आहेत आणि कंप्लायन्सेस होतात की नाही हे रेग्युलेटरी बघायचे. त्या पद्धतीची कारवाई आपली चालू आहे. हे करत असताना त्यांनी काही ऑटोमेशनच्या बाबतीतले काही इश्यू त्यांचे, जसं USFDA मध्ये होतं, अलर्ट्स येतात, तर त्याच्यातल्या काही सिस्टम आपण ऑलरेडी चालू केलेल्या आहेत. जसं की रिकॉल ऑर्डर जर तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघितल्या मेडिसिनच्या बाबतीतल्या, तर ज्यावेळेस रिकॉल ऑर्डर ते माझ्या वेबसाईटवर आता अवेलेबल असतील, त्यांचे सेकेट आणि ते तुम्हाला अवेलेबल भेटेल. इथून पुढे फूडच्या सुद्धा काही रिकॉल ऑर्डर जे असतील त्या माझ्या वेबसाईटवर अवेलेबल असतील. हे सगळं करत असताना पहिली स्टेप आपण ऑटोमेशनच्या बाबतीत किंवा डिजिटायझेशनच्या बाबतीत एफडीए मध्ये जी घेतलेली आहे, तर आपण ग्रीव्हन्स पोर्टल ऑलरेडी लॉन्च केलं आहे 2 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये complaints.mahafda.in या पोर्टलवरती आपण त्याचा आपले ग्रीव्हन्सेस नोंदवण्यासाठी उपयोग करू शकता. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्या पोर्टलवरती आपण ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जॉईंट कमिशनर ऑफ द रिजन पर्यंत जाते. त्यांनी ती बघायची विदिन 24 आवर्समध्ये आणि ती कन्सर्न एखाद्या ऑफिसरला असाइन करायची आणि त्यांनी त्या वेळेत जो विहित वेळ दिला त्याच्यामध्ये रिझॉल्व्ह करून त्याच्यावरती उत्तर त्या कंप्लेनवरती पोर्टलवरती द्यायचं. ही सगळी कंप्लेन कुठे आहे, काय उत्तर देतं, कुणाकडे असाइन आहे, ग्रीव्हन्स किंवा कंप्लेन करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकिंग करता येते. त्यांनी ती करायची. वेळेत जर ते टॅकल केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एस्केलेट होते आणि ज्या अधिकाऱ्याने ती वेळेत केली नाही त्याला ऑटोमॅटिकली नोटीस पण जाते. म्हणजे बिल्ट इन अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यात केलेल्या आहेत. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विदिन 24 आवर्स ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोकांनी त्याच्यावरती व्हिजिट केलेले हिट आम्हाला पाहायला भेटल्या. पहिल्या 1-1.5 तासामध्येच एका मिनिटामध्ये 3,75,000 हिट्स आल्यामुळं आम्ही तेवढं इमॅजिन केलं नव्हतं एवढी कपॅसिटी लागेल किंवा हिट्स येतील. त्यांची कपॅसिटी ऑलमोस्ट 1-1.5 लाख 2 लाखाच्या आसपास होती. त्या हिट्स जास्त केल्यामुळं सर्व क्रॅश झालं होतं, पण आपण 1-2 तासामध्ये करून आता कपॅसिटी वाढवलेली आहे. आणि म्हणून ग्रीव्हन्सेसच्या बाबतीत हे आपण ऑनलाईन सिस्टम चालू केलेली आहे. त्याच्यामुळे वेगळ्या कुठेही जाण्याची आता आवश्यकता नाही. ग्रीव्हन्स टाईप करता येतो किंवा व्हॉइस नोटनी सुद्धा आपल्याला अपलोड करता येतो. आपले डिटेल्स त्याच्यामध्ये द्यावे लागणार आहेत आणि ते दिले की आपली ग्रीव्हन्स त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आपण पुढच्या काही काळामध्ये एफडीए मध्ये ऑटोमेशन घेणार आहोत. तो विषय तर इंडस्ट्रीने काही रेज केला की आम्हाला जे काही अलर्ट्स असतील ते आपल्या पोर्टलवरतीच बघता येईल. तसं आपण इंटिग्रेटेड पोर्टल म्हणजे आपल्या आत्ताच्या सर्व्हिसेस ज्या आहेत लायसन्सिंग त्या पूर्ण ऑनलाईन आहेत. फूडच्या बाबतीत फॉस्कास्टवरती आहेत,
ड्रगच्या बाबतीत आपली एक्सेलेंट पोर्टल आहे, त्याच्यावरती आहे, परंतु ते लायसन्सिंगच्या बाबतीत आहे. पण इथून पुढच्या सगळ्या गोष्टी ऑटोमेशन कशा करता येईल याचा प्लॅन आमच्या लेवलला चालू आहे आणि पुढील काही 6 महिने ते 1 वर्षाच्या काळात ते पण पूर्ण ऑटोमेशन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच पार्ट एक जे ब्लॉकचेनचा विषय आहे त्याबद्दलचे त्याच्यामध्ये कॉम्पोनंट आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे, याच्यामध्ये एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, लायसन्स दिलं, त्यांना कधी नोटीस दिली, त्याचं कधी लायसन्स सस्पेंड केलं, त्यांचं कधी अनसेफ फूड आलं, हे रेकॉर्ड त्यांच्या त्या लायसन्सच्या नावावर आपल्याला कायमस्वरूपी दिसणार आहे. म्हणजे आज किती वेळेस गेलं, त्याचं रेकॉर्ड राहतं नाही राहत, कुठं बघतं, हे वेगळं बघण्याची गरज पडणार नाही, ते ऑटोमॅटिकली दिसेल. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जर शक्य झालं तर ते कंझ्युमरला पण माहीत असेल की ह्या बिझनेसेसमध्ये कशा पद्धतीचं आहे. तर याचा पण आम्ही त्याच्यामध्ये विचार आहे की यांच्याबद्दलचं आतापर्यंत काय काय ॲक्शन झाल्या, चांगल्या असतील, नॉट सो गुड असतील, तर हे पण कंझ्युमरलाही कसं बघता येईल याचा आमचा त्याच्यामध्ये विचार चालू आहे. परंतु ॲज अ रेग्युलेटर हे डेफिनेटली एका क्लिकवरती एखादा एंटरप्रेनर असेल, लायसन्सी असेल, त्या लायसन्सीवरती आतापर्यंत काय झालेलं आहे, लास्ट लायसन्स झालं, वेळेत नाही झालं, नोटीस गेली, इम्प्रुव्हमेंट नोटीस गेली, वगैरे वगैरे, ह्या गोष्टी ॲट वन क्लिक अवेलेबल असाव्यात, जेणेकरून आपल्याला त्या उद्योगाच्या बाबतीत, एंटरप्रेनरच्या बाबतीत काय काय झालेलं आहे हे कळेल. हा त्या ब्लॉकचेनच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. येस, बिलकुल. ते सगळे तुम्ही तिथं ऐकलंय, सगळं बघितलंय, परत करायचं. प्लीज अंडरस्टँड. नाही ना, लायसन्स असं त्यावेळेस त्या पर्टिक्युलर फर्मला असतं, तसे कंप्लायन्सेस त्यांनी करणं, यांनी करणं अपेक्षित असतं. पण एकच माणूस आहे, त्याचे 4 उद्योग आहेत, राईट. म्हणजे त्यांचे कोणते कोणते उद्योग आहेत, दुसरीकडे तसे कंप्लायन्सेस लॅब्स आहेत की आम्हाला बघता येतील. ज्यावेळेस एक लायसन्स असतो, लायसन्सी असतो, आणि ते पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या बाबतीत असतं किंवा सर्व्हिसच्या बाबतीत असतं, तर त्याचे रूल्स त्यांनाच लागू नाही, त्याचे रूल्स दुसऱ्याला लागू नाही होऊ शकत, जरी व्यक्तित्व असला तरी. पण ॲज अ रेग्युलेटर आम्ही हे बघू की जर इथं हे लॅकून आहे आणि सेम बिझनेस दुसऱ्या ठिकाणी त्यांचा आहे, तर आम्ही ते चेक करू की तिकडे तसा बिझनेस आहे का. दॅट विल हेल्प अस डिसिजन मेकिंग. मोठ्या कारवाया सुरू आहेत, तुमच्याकडे डेटा आहे ना? नाही, आता माझ्याकडे तुम्हाला नावाशी नाही सांगता येणार, पण हे अक्रॉस महाराष्ट्र आपले आहेत. पर्टिक्युलरली आपण काही ऑर्डर्स काढलेले आहेत. डेअरीच्या बाबतीत कारवाया चालू आहेत, हॉटेल अँड रेस्टॉरंटच्या बाबतीत चालू आहे, आपल्या प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत चालू आहे, इतरही बाबतीत चालू आहेत. परंतु स्पेशल फोकस आपण आता फूड इंडस्ट्रीवरती, डेअरी इंडस्ट्रीवरती आणि प्रोहिबिटेड आयटमवरती केला. आणखी याच्यामध्ये काही पुढच्या प्रमाणात वाढणार आहे आणि याची माहिती आम्ही प्रेसला ऑलमोस्ट डेली बेसिसवरती देतो आहोत. डॉक्टर्सपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अनेक लोकांना प्रत्येक ठिकाणी भेसळ असं वाटायला लागलं. काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे? नाही, भेसळ ह्या दृष्टिकोनातून बघायचं नाही. आय थिंक नागरिकांना माझं ते आव्हान आहे. मी आता इथं माझ्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये बोलण्यामध्ये बोललो की आपण